हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सवर भारतात बंदी, भारतामध्ये ग्लोबल टाइम्सचं पोर्टल ब्लॉक। चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या बीएसएफ जवानाची सुटका, तब्बल 22 दिवसानंतर पाकनं केली सुटका, भारतानंही एका पाक रेंजरला सोडलं। राज ठाकरेंना उबाठा सेनेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली, उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित पालिका निवडणुका न लढण्यासाठी प्रयत्न सुरू, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मी शरद पवारांसोबतच आहे आणि राहणार, अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या अफवांवर खुद्द एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण। तेजस्वी घोसाळकर आज मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, कालची भेट न झाल्यानं आज दोघांची भेट, घोसाळकरांची मंथणी करण्यात ठाकरेंना यश मिळणार का याकडे लक्ष। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांचे एअरबेस नष्ट झाल्याचे आणखी पुरावे समोर, पाकच्या सुक्कूर, नूरखान, सरगोधासह भोलारी एअरबेसच्या नुकसानाचे नवे फोटो समोर। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लखनौ आणि मुंबईत आज भाजपची तिरंगा यात्रा, मुंबईतील तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस तर लखनौमध्ये योगी आदित्यनाथ होणार सहभागी। न्यायमूर्ती भूषण गवईंनी स्वीकारला सरन्यायाधीश पदाचा पदभार, देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ। गँगस्टर गजा मारण्याची मटण पार्टी भोवली, पोलीस अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू, पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। – 2019 नंतर पहिल्यांदाच महागाईचा दर घटला, 3.16% महागाईचा दर आल्यानं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा।